आता जसजसं पावसाळा संपत आलेला आहे आणि जसजसं आल्याचे दिवस आपले पुढे पुढे जात आहेत, बरेच शेतकऱ्यांचा एक कॉमन प्रश्न येत आहे की सर आता साईजसाठी काय करावं आपण, आणि हे औषध सोडू का साईजसाठी? सर हे सांगू काय, आमच्या शेजारच्या माणसानं हे औषध सोडलं आणि त्याचं आलं एवढं मोठं झालं, सांगताना पण एवढं मोठं सांगतात. आता आलं एवढं मोठं कोण बघितलं काय माहीत. तर शेतकरी मित्रांनो, बऱ्याच लोकांचा हा कॉमन प्रश्न आहे की बाबा साईजसाठी नक्की काय काम करायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी तुमचा मित्र रोहित बोरगावे, बोरगाव टेक्नॉलॉजी हे आपल्या आवडते यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आज आपल्याला बघायचं आहे की बाबा आल्या अद्रकीची साईज कधी होत असते, कशी होत असते. साईज होताना आपल्याला जर का चांगली साईज पाहिजे असली तर त्यासाठी आपल्याला काय काम करायचं आहे, नियोजन काय करायचं आहे आणि काय चुका करायच्या नाहीत, ह्या सगळ्या बाबतीत सविस्तर बोलायचं आहे आपल्याला. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नाही त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. जे कोणी फेसबुक पेजवर असतील त्यांनी फेसबुक एक लाईक करा, जेणेकरून महाराष्ट्रातलाच नाही तर संपूर्ण भारतातला सामान्य तरुण शेतकरी कृषी उद्योग होण्यासाठी आपण जे काही काम करतो ते काम तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. सर्वात महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो की ही गोष्ट जाणून घ्यायची आपल्याला की बाबा एका दिवसात, 8 दिवसात आणि 15 दिवसात तुम्हाला एकदम असं वाव मुवमेंट बाबा की बाबा एवढ्याचं एवढं झालं असं आल्याची साईज कधीच होणार नाही आहे. आल्याची साईज ही स्टेप वाईजच वाढत असते. जसं तुमचं वाढलेलं पोट, समजा आता तुम्हाला पोट एवढं मोठं वाढलं आहे आणि तुम्ही 4 दिवस जिमला गेला आणि ते लगेच कमी झालं असं होऊ शकत नाही. किंवा तुमचं पोट कायच नाही आहे तुम्हाला, पण तुम्हाला बॉडी करायची आहे तर ते तुम्ही 4 दिवस काय तर खाल्लं म्हणून लगेच बॉडी होत नसते. तर हे कन्सेप्ट कायम लक्षात ठेवा की एका दिवसात एका औषधानं किंवा एका 8-10 दिवसात तुम्हाला फरक कुठल्याही गोष्टीचा पडत नसतो. आता बऱ्याच ठिकाणी काय होत आहे की बाबा हा व्हिडिओ तुम्हाला डिटेल सांगायचा आहे, म्हणजे ह्याचा उद्देश की बऱ्याच ठिकाणी आलं अद्रकीला सड लागायचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात झालं आहे आणि तिथं आलं अद्रक काढायचं चालू झालेलं आहे. तर आता आपण अद्रक काढत असलो तर आपल्या डोक्यात एक येतं की बाबा आता नुकसान तर झालेलं आहे, पण ह्या नुकसानीमधनं जर का मला बाहेर पडायचं असेल तर मला चांगली साईज घेतली पाहिजे. आणि ह्यासाठी आपण बऱ्याच ठिकाणी 1000, 2000, 3000, 5000ची लोकं किट वाटत आहेत. काही लोक काय करतात ते वापरल्यावर साईज होते का हे डोक्यात राहतं. तर शेतकरी मित्रांनो, जर का तुम्ही ऑब्झर्व करा, रिझल्ट असेल तर वापरा. मला कुणाच्याही प्रोडक्टला किंवा कुठल्या गोष्टीला नावं ठेवायचं नाही आहे. पण बोरगाव टेक्नॉलॉजीचं कायम एक तत्त्व आहे की त्याचा आपल्याला माहीत असलं पाहिजे ते काम कसं करतं आहे, काय काम होतं आहे, त्याचा रिझल्ट काय आहे हे आपल्या डोळ्याला दिसत असलं तर ती गोष्ट केलेली कधीही चांगली. शेतकरी मित्रांनो, तर आलं अद्रकीमध्ये साईज कशी होत असते हे पहिला आपण अभ्यास करून घेऊया. तर शेतकरी मित्रांनो, बऱ्यापैकी 8 महिन्याचा हा कालावधी आपल्याला माहीत असतो. तर 8 महिन्याच्या कालामध्ये सुरुवातीपासून स्टेप वाईज आपण जर का बघायला गेलो तर सुरुवातीला आपण आलं अद्रक लावतो, तर महिन्याभरात त्याला फुटवे यायला चालू होतात, म्हणजे ते सेट होतात आणि त्याचे डोळे निघायला चालू होतात. ते जसं जसं डोळे त्याचे निघायला चालू होतात तसं तसं तिथं आपल्याला फुटवे व्हायला चालू होतात. आता मी वारंवार तुम्हाला हे टेक्नॉलॉजी सांगत असतो की बाबा पहिला सुरुवातीला सिस्टर गड्डे येतात. सिस्टर गड्डे जसं जसं डेव्हलप होतील तसे त्याला बेबी गड्डे यायला चालू होतात. मग हा गड्ड्यांचा पहिला वाढ होणं महत्त्वाचं आहे, म्हणजे आपल्याला फुटवे निघणं बनतात. आता गड्डे खाली व्हायलात काय नाही, खाली साईडनं फुटवा निघाला आहे का नाही हे कसं आपल्याला कळणार? तर हे कळतं आपल्याला शेतकरी मित्रांनो की जेवढे आपल्याकडे फुटवे जास्त आहेत, आता तुम्ही माझ्या मागं बघू शकता की जेवढे फुटवे जास्त तेवढे आपल्याकडे तिथं साईडला आपला अद्रक आडवं पसरालं आहे, म्हणजे फुटवा निघणार याचा अर्थ ते साईडला पसरूनच निघणार आहे. तर पण उंची कामाची नाही आहे आपल्याला, तुम्ही उंचीचा इथं हिशोब करू नका, नाही तर बऱ्याच लोकांचे फुटवे कमी, उंची जास्त असते, मी दिसत पण नाही त्यामध्ये, तर त्यांचा आलं वजनदार किंवा खाली पोचले असं आपण म्हणू शकत नाही. तर सर्वात महत्त्वाचं जर का फणी चांगली पाहिजे असली, आपल्याला पंजा आकाराची अशी मोठी फणी पाहिजे असली तर त्याला असे भरपूर फुटवे पहिला निघाले पाहिजेत. पहिली गोष्ट झाली किंवा फुटवे निघाले पाहिजे. मग त्यासाठी आता तुम्ही म्हणशील की फुटव्याचा आणि साईजचा काय संबंध आहे, तर इन डिटेल सांगालो मी शेतकरी मित्रांनो तुम्हाला की सुरुवातीला जर का फुटवे असले तर तो पंजा आपला मोठा असणार आणि तोच साईज घेणार आहे आपल्याला. तर ह्याचं रिव्हर्स इंजिनिअरिंग आणि लॉजिक आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. मग आज आपण कुठलं औषध सोडून परत फुटवे निघणार आहेत का आपल्याला, तर नाही. तर ह्यासाठी पहिल्या दिवसापासून आपल्याला काम करायचं की चांगले फुटवे पाहिजेत, सड नाही लागली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं की बाबा भर चांगली आपण लावली पाहिजे. की मी तुम्हाला वारंवार सांगतो की बाबा फुटवा तुमचा हा हळूहळू जसं फुटवा येईल तसं ते अद्रक वर उचलते आणि वर उचलल्यामुळं काय होतं की मातीचे ते वर येते. तर मातीच्या वर आल्यामुळं काय होतं, जर का तिथं आपण भर घातला नाही तर त्याचा पुढचा फुटवा निघत नाही आपल्याला. जेवढं त्या मातीमध्ये असेल त्याच्यावर माती पडेल तेवढं. आता समजा हा अद्रक आपण पहिला लावलो आहे तर ह्याला इकडनं फुटवे यायल्यात, मग हे फुटवे आता वर साईडचे सिस्टर गड्डे आले, मग बेबी गड्डे यायला चालू होणार. मग बेबी गड्डे तुमच्या हिथं यायल्यात तर हिथं भर पाहिजे आपल्याला ह्या लेवलला, तरच परत ह्याचे फुटवे जास्त होणार आहेत आपल्याला. जर का फुटवे नाही झाले तर
सगळं अन्न आहे हे पूर्ण पाण्यात जातं. पूर्ण जे काय आपण टाकलो आहे, बेसनला टाकतो, भर घालताना टाकतो, ड्रीपनं सोडतो, फवारणी करतो, हे सगळं एकमेक नुसतं पाण्यात जातं आणि पानं उंच 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 होतात. पानं जास्त आपल्याला काही गरजेचं नाही आहेत, जेवढा फुटवा तेवढं गरजेचं आहे. त्यामुळे तिथं आपण 2-4 ज्यावेळेला भर लावू, चांगलं आपण चांगलं भर लावू, माती लावू, त्यावेळेला हे अद्रकाचे फुटवे खूप चांगले तयार होतात. एकदा जर का आपल्याकडे फुटवे चांगले झाले तर मग 100% ते हळूहळू आपल्याला वजन घ्यायला चालू होतं. आता वजन व्हायचं कसं प्रकारे, 2 प्रकारे काम होत असतं. एक, जमिनीतनं ते अन्नद्रव्य ओढून घेणे आणि वर पानाद्वारे सूर्यप्रकाश निर्मित ते अन्न तयार करणे. ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन होऊन आपलं अद्रकीचं वजन हे वाढत असतं आणि घडत असतं. मग ह्यामध्ये 2 गोष्टी आहेत की पहिलं महत्त्वाचं काम काय की बाबा आपलं मुळी चांगली असली पाहिजे, रूट झोन चांगला असला पाहिजे. हा सतत पडणारा पाऊस किंवा इनबॅलेन्स, आपण भर करताना मुळं तुटतात, तर ह्या सगळ्या गोष्टीला एक कायम लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की स्टार्टअप आणि फार्म राईज हे बोरगाव इंडस्ट्रीजचं हार्मोन्स आहेत, रूटिंग हार्मोन्स आहेत. तुम्हाला माहिती आहे की बाबा रूटिंगसाठी काय काय काम करतं, ह्युमिक ॲसिड काम करतं, IBA काम करतं आणि काही विशेष हार्मोन्स आहेत ते काम करत असतात. आता बोरगाव टेक्नॉलॉजी काय केलं आहे शेतकरी मित्रांनो की ह्यामध्ये डीप अभ्यास करत आपण हार्मोन्सचा शोध लावलेला आहे. त्यामध्ये फार्मराईज नावाचं जे हार्मोन्स आहे, जे खूप सारी लोक वापरून बघितले आहेत, खूप चांगला रिझल्ट आलेला आहे, तर त्याचा वापर इथं पहिला सगळ्यात महत्त्वाचा आपण केलो तर त्यामुळं काय होतं की बाबा मुळी निर्मिती सगळी चांगली होते, फायब्रस रूट तयार होतात की बाबा जे तुमच्या जमिनीतलं जे काही न्यूट्रिशन आहे ते अपटेक करायचं चांगलं काम हे फार्मराईज करत असतं. दुसरं महत्त्वाचं स्टार्टअप आहे, जे इझिली पटकन बाबा मुळी लांबपर्यंत घेऊन जाणं आणि अपटेक करणं, हे सुद्धा अल्टरनेट सबस्टिट्यूट स्टार्टअप आपलं खूप चांगलं काम करत असतं. ह्याच्यापेक्षा पण तुम्हाला अजून चांगला ग्रेड कुठला वापरायचा असेल मुळीसाठी, आता मुळीचं बद्दल काय मी सांगालो आहे शेतकरी मित्रांनो, जर का दात असतील आपल्याकडं तरच आपण खाणार आहे, जात असतील तरच चावणार आहे, दात असतील तरच खाऊ शकतो आपण. तसं मुळीला जर का झाडाला आपल्या आल्या अद्रकीला जर का मुळी असेल तरच सगळं अपटेक होणार आहे, नाहीतर अपटेक होणार नाही. तुम्ही किती पण खतं द्या आणि किती पण टाका आणि काय पण करा, होणार आहे का? नाही. तर ह्याच्यासाठी अजून एक आपण वापरू शकतो की टेक्सरायझा, जो मायक्रोरायझा आहे, एंडोमायक्रोरायझा आहे, जो सेल्फ रूट डेव्हलपमेंट करतो, म्हणजे मुळाच्या सानिध्यात जातो, मुळाला पंक्चर करतो, तिथनं स्वतःचं रूट तयार करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे जमिनीमध्ये फॉस्फरस असतो, जो ठग्या असतो, तो स्वतः पण येत नाही, त्याबरोबर झिंक, फेरस, मोलिब्डिन ह्यांना पण उचलून देऊ शकत नाही, तर हे एंडोमायक्रोरायझा चांगला अपटेक करायचं काम करतं. तर तुम्ही टेक्सरायझा वापरू शकता. तिन्हीपैकी एक काय पण वापरला तरी चालू शकतं. जास्तीत जास्त फार्मराईजचा वापर करा, कारण का मायक्रोरायझा आहे शेवटी तो जीवाणू आहे आणि परत आपण केमिकल सोडतो जमिनीमध्ये आणि जीवाणू सर्वाय होण्याचं एक वेगळं चॅलेंजिंग काम असतं. त्यामुळं फार्मराईज द बेस्ट काम करत शेतकरी मित्रांनो. एकरी 2 किलो सोडलो तर अतिशय खूप चांगल्या प्रकारे आपल्याकडं मुळं तयार होतात. आता पहिलं काम झालं की आपण मुळी तयार करून घेतली. दुसरं काम आहे आपल्याला की बाबा पानाची हेल्थ चांगली पाहिजे. मी तुम्हाला मगाशी म्हटलं की 2 प्रकारे आपलं अन्न तयार होत असतं, एक खालून अन्न आणि एक वरून अन्न. मग वरून ज्या वेळेला अन्न करायचं आहे तर सर्वात महत्त्वाचं आपलं पानं हेल्दी असली पाहिजेत. पानं हेल्दी म्हणजे काय की पानावर कुठल्याही प्रकारचं डॅमेज असता कामा नये. डॅमेज कशामुळं होतं? आळी, थ्रिप्स, पांढरी माशी, तुडतुडा, मावा ह्या सगळ्या गोष्टीमुळे डॅमेज होत असतं कीडमुळं. त्याचबरोबर करपा आहे, टिक्का आहे, तुमचा दावणी आहे, भुरी आहे, ह्या वेगवेगळ्या गोष्टीमुळे ह्याच्यामुळं पण होत असतो. दुसरं महत्त्वाचं की बाबा विल्ट आहे, फ्युजरेम विल्ट आहे, या सगळ्या गोष्टीमुळे हळूहळू आपलं त्याचबरोबर आपण जाता येता काम करतो, मी भांगलन करालो आहे, भर लावालो, ह्या सगळ्या गोष्टीमुळे डॅमेज आपलं होत असतं. 1 ना 1000 कारणामुळे आपलं डॅमेज होत असतं. मग हे डॅमेज होऊ नये म्हणून आपण महिन्यातनं एकदा 7 रेसचा स्प्रे घेतला पाहिजे. बोरगाव टेक्नॉलॉजीच्या प्रोडक्ट आहेत म्हणून मी रिकमेंडेशन करतो असं नाही शेतकरी मित्रांनो, पण हे खास ह्याच्यासाठी तयार केलं आहेत आपल्याला की बाबा हे प्रॉब्लेम आपण ओळखलेले आहेत आणि ह्या प्रॉब्लेमवर सोल्युशन काढलं पाहिजे म्हणून आपण हे तयार केलेलं आहे. तर 7 रेसचा स्प्रे घेतला पाहिजे. 7 रेसमुळं काय होतं की समजा ह्या गोष्टीमुळं काय डॅमेज झालेलं आहे तर ते डॅमेज भरून निघायचं काम करतं आणि समजा होणार असलं तर ते होऊ नये म्हणून पण काम करतं. तर स्वतःच्या झाडाची सेल्फ इम्युनिटी चांगली तयार करत असते, इम्युनिटी बुस्टिंग होते. त्यामुळं झाडामध्ये जे पिकामध्ये अन्न तयार करायचं काम आहे ते चांगल्या प्रकारे अन्न तयार करायचं काम होतं. आता झाल्या 2 गोष्टी झाल्या, एक पहिला मुळी चांगली झाली आपल्याला आणि वर सगळ्यात महत्त्वाचं की बाबा पाण्यामध्ये अन्न तयार करायचं काम झालं, डॅमेज होऊ नये ह्यासाठी काम झालं. आता मेन मुद्द्याकडे येतो मी शेतकरी मित्रांनो की बाबा वजन भरण्यासाठी महत्त्वाचे कुठले मॉलिक्युल्स काम करत असतात. तर शेतकरी मित्रांनो, जसं शरीराला सगळ्या प्रकारची गरज असते की बाबा तुम्हाला प्रोटीन पण लागतं, कार्बोहायड्रेट्स पण लागतं, फॅट्स पण लागतं, मिनरल विटॅमिन्स पण लागतात, तसं पिकाला वजन वाढीसाठी सगळ्या गोष्टी लागतात. पण
म्हणजे जसं शरीरामध्ये मसल करायला आपल्याला प्रोटीनची गरज असते, तसं पिकामध्ये वजन भरायला पोटॅशची गरज असते. आता आपल्या डोक्यात आहे की बाबा पोटॅश टाका, पोटॅश ड्रीपनं सोडा, पोटॅशचा वापर करा. तर ह्या पोटॅशमुळं चांगल्या प्रकारे वजन घडायचं काम होत असतं. तर सर्वात महत्त्वाचं हे पाहिजे की आपल्याला काय दिल्यावर किती टक्के आपल्या जमिनीमध्ये पोटॅश जात असतं. जे म्युरेट ऑफ पोटॅश येतं MOP, तर हे 60% पोटॅश असतं त्यामध्ये. म्हणजे 100 किलो ज्या वेळेला आपण टाकू त्यावेळेला 60 किलो पोटॅश मिळणार आहे. मग म्हणतात लोक म्हणतात आम्ही 50 किलोची गोणी टाकली तर तुम्हाला तिथं 30% पोटॅश मिळणार आहे. तर हे कॅल्क्युलेशन आपल्या गणित डोक्यामध्ये असलं पाहिजे. आता म्युरेट ऑफ पोटॅश मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितले की बाबा MOP काय फरक आहे, SOP म्हणजे सल्फेट ऑफ पोटॅशमध्ये काय फरक आहे. म्हणजे मार्केटमध्ये 0050 येतं, पोटॅशियम शोनाईट येतं. त्याचबरोबर आता नवीन जे ग्रेड आलेले आहेत की बाबा 0947, 0946, 04247 ह्या ग्रेडचं काय काम आहे हे पण मी तुम्हाला सविस्तर सांगतो. आणि पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया काय काम करतं हे पण मी तुम्हाला सांगतो. तर शेतकरी मित्रांनो, ह्यामध्ये आपण 100% पोटॅशचा कुठलाही बेस वापरला तर चालू शकतं. पण आपल्याला माहीत पाहिजे की बाबा आपल्या जमिनीमध्ये कुठलं पोटॅश सुटेबल आहे, आपल्या जमिनीमध्ये की कुठल्या प्रकारे टाकल्यावर. आता बऱ्याच ठिकाणी काळी जमीन असते तर तिथं सल्फेट ऑफ पोटॅश जेवढं टाकू तेवढं चांगलं असतं. किंवा ओली आहे, जमीन निचऱ्याची नाही आहे, तिथं सल्फेट ऑफ पोटॅश वापरलं कधीही चांगलं. थोडं महाग असतं पण त्याचे रिझल्ट खूप चांगले येतात आपल्याला. आणि जी जमीन आपली रेग्युलर आहे, माळाची जमीन आहे, तिथं क्लोराईडचं प्रमाण कमी आहे, तिथं आपण म्युरेट ऑफ पोटॅश वापरलं तरी चालू शकतं. पण वापरणं आणि स्टेप वाईज वापरणं हे खूप गरजेचं आहे. आता जर का तुमच्याकडे फुटवेस नाही आहे, तुमचं विल्टिंगनं झाडं कुठं तर गेलेले आहेत, काय केलं तर तिथं तुम्ही ह्या कुठलाही प्रयोग करत बसू नका. कारण का तुमच्या वाढीचे चान्सेस खूप कमी आहेत तुमच्याकडे साईज व्हायची. पण ज्यांच्याकडे फुटवे चांगले आहेत, वाढ चांगली झाली पाहिजे आपल्याला, तर त्यांनी ह्या प्रकारे स्टेप्स फॉलो केलेलं कधीही चांगलं. तर ह्यामध्ये समजा तुम्ही बेसलला टाकला आहे पोटॅश, तर ते त्या ठिकाणी बेसल डोस धरला तुम्ही आणि भरणीच्या वेळेला पण खत टाकला आहे, तर अशा ठिकाणी तुम्ही पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरियाचा वापर केला तरी चालू शकतं. तर ह्यामध्ये बोरगॉय टेक्नॉलॉजीचं सॉइलनेस म्हणून येतं, केटेक्स म्हणून येतं, अतिशय चांगलं काम करतं. पोटॅश जमिनीमध्ये सगळे जे काही आहेत सगळे बॅक्टेरिया अपटेक करायचं काम करतं. किंवा टेक्स NPK नावाचा कॉन्सर्शियम येतो, तो सुद्धा सगळे अपटेक करायचं काम करत असतो. पण जमिनीमध्ये जाऊन पोटॅश रिलीज होऊन अपटेक करण्यापेक्षा कधी पण बेस्ट मी वारंवार सांगतोय तुम्हाला, लागल तसं लागल त्या वेळेला लागल त्या प्रमाणात आपण जर का 0050 किंवा जे मार्केटमध्ये नवीन ग्रेड आलेले आहेत हे सोडत राहिलो आपण की बाबा वॉटर सोल्युबल आहेत किंवा ऑक्साईड फॉर्म्युलेशनमध्ये आहेत, पॉलिफॉस्फेट फॉर्म्युलेशनमध्ये आहेत, ज्यामध्ये पोटॅशचं प्रमाण जास्त आहे. NPK म्हणजे 10, 26, 26 जर का असं असलं तर 26 जे आहे ते पोटॅश आहे, किंवा 12, 32, 16 आहे तर 16 जो आहे तो पोटॅश आहे. तर हे ज्यामध्ये प्रमाण जास्त आहे ह्याचा वापर आपण केला तर कधीही बेस्ट. तर अशा प्रकारे जमिनीमध्ये पोटॅश गेला आपला. पोटॅश अपटेक करण्यासाठी मुळी चांगली आहे आपल्याकडं. आणि सगळ्या प्रकारे असं जर का डेव्हलपमेंट झालं आपलं तर तिथं आपलं साईज बनायला चांगलं 100% खूप चांगल्या प्रकारे काम होत असतं. आता समजा हे पण नाही आहे बाबा, टाकलो आहे आपण आणि हे पण होत नाही आहे, तर स्प्रेमधनं काही हार्मोन्स आहेत. तुम्ही स्प्रेमधनं किंवा ड्रिपनं सुद्धा काही हार्मोन्स सोडू शकतो असे आपण, जे साईजसाठी काम करतात. म्हणजे साईजसाठी काम होताना ते कसं काम होतं की झाडामध्ये भूक वाढीची निर्मिती होते. भूक वाढल्यामुळं ते जमिनीमधलं पोटॅशची रिक्वायरमेंट तिथं जनरेट करते. त्यामुळं झाड नॅचरली पोटॅश घ्यायला ॲक्सेप्ट करतं आणि त्यामुळं तिथं आपली आलं अद्रकीची साईज वाढत असते आणि चांगल्या प्रकारे आपल्याला वजन मिळतं. मग त्यासाठी हॅरियर नावाचं बोरगॉय इंडस्ट्रीजचं मॉलिक्यूल आहे, ह्याचा तुम्ही वापर करा. बरीच लोक म्हणतात की आम्ही GA वापरतो, 6BA वापरतो, तर हे सायटोकायनिन्स बेस असतात, ह्याचा वापर वेगळा असतो. ते अतिभूक करताना स्ट्रेसमध्ये पण झाडं जाऊ शकतात. पण झाड तुमचं स्ट्रेसमध्ये न जाता चांगल्या प्रकारे त्याला हार्मोनची गरज लागून चांगल्या प्रकारे त्याचं वाढ झाली पाहिजे, तर ह्यासाठी आपण स्प्रेमधनं किंवा ड्रिपनं हॅरियर सोडलो तर त्याचे रिझल्टसुद्धा तुम्हाला अप्रतिम भेटतील. तर अशा प्रकारे आपल्याला साईजसाठी काम करायचं आहे. मग हे कधी वापरायला पाहिजे आणि कधीपासून केलं पाहिजे, तर सर्वात महत्त्वाचं ज्या वेळेला आपला 6वा 7वा महिना चालू होतो त्यावेळेला, कारण का आपला 8 महिन्याचं पीक आहे, मग हे वाढीचा एक महिना आपल्याकडे कालावधी द्यायला पाहिजे आपण. तर ह्या 8 महिन्याच्या कालावधीमध्ये शेवटच्या 1.5-2 महिने आपल्याला हे प्रयोग करायचे आहेत. आता बऱ्याच लोकांचं ह्या कंडिशनमध्ये प्लॉट जाणार आहेत, तर त्यांनी लक्षात ठेवा की ह्या प्रकारे बाबा की सर्वात महत्त्वाचं पहिला मुळीसाठी चांगलं काम करायचं आहे, झाड हेल्दी ठेवायचं आहे आपल्याला, आणि मग त्याच्यावर पोटॅशचे डोस द्यायचे आहेत आपल्याला. हां, आता ह्याच्यासोबत आता मी तुम्हाला अजून एक सांगायचं राहिलं की बाबा पोटॅशियम शोनाईट वापरलं तर चालू शकतं का? चालू शकतं. पोटॅशियम शोनाईट जर का तुमच्याकडे मिळत नसलं आणि कॉस्टली वाटत असलं तर सिम्पल तुम्ही रेग्युलर MOP घ्या, म्युरेट ऑफ पोटॅश घ्या, सल्फेट ऑफ पोटॅश घ्या, त्याच्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट थोडं आणि बोरॉन थोडं सोडा.
तुमचं 100% पोटॅशियम सोनारसारखं काम करेल. अतिशय चांगले रिझल्ट साईज निर्मितीसाठी होऊन जाईल तुमचं. अदरवाईज तुम्ही ज्या वेळेला 0050 सोडणार आहे किंवा 05234 सोडशिला, 06020 सोडशिला, 04247 सोडशिला, त्यावेळेला थोडं चिलेटेड फेरस सोडला तर फेरसही चांगलं हार्मोन्स प्रकारे काम करतं, अपटेक व्हायचं आणि साईज बिल्डिंगला तुम्हाला हेल्प करायचं. तिथेही तुम्हाला चांगलं वापर होऊ शकतो. तर ह्याचा वापर करा. अतिशय म्हणजे अतिशय तुम्हाला चांगला रिझल्ट येऊ शकतो. आता मार्केटमध्ये जे नवीन ग्रेड आले 04247, 0946 असे जे ग्रेड आहेत किंवा ऑक्साईड फॉर्म्युलेशनमध्ये दिलं जातं किंवा त्याचे रिझल्ट खूप चांगले आहेत म्हटलं जातं, तर ह्याचा पण वापर आपण करू शकतो. फक्त हे कॉस्टली जातं. आपल्या डोक्यात आहे की बाबा कमी कॉस्टमध्ये आपल्याला जास्त उत्पादन काढायचं आहे, तर त्यासाठी ह्या प्रकारे तुमच्या मार्केटमध्ये जे काय अवेलेबल ह्याचा वापर करा. खूप चांगले रिझल्ट येतील तुम्हाला. अतिशय चांगल्या प्रकारे आपला आजारीचं वजन वाढू शकतं. पण ही गोष्ट डोक्यात ठेवा की एक कुठला मॉलिक्यूल नुसतं हॅरियर सोडलो आहे, नुसतं मुळीचं औषध सोडलो आहे, नुसतं फवारणी घेतलो आहे, नुसतं पोटॅश टाकलो आहे, ह्याच्यामुळं आपलं अद्रकीचं वजन वाढणार नाही. ह्यासाठी सगळ्या गोष्टी तुमच्या केल्या पाहिजेत. सगळ्या गोष्टी फेवरेबल असल्या पाहिजेत. एकटा फक्त विराट कोहली बॅटिंग केला म्हणून टीम इंडिया कधी जिंकत नसते. त्यासाठी विराट कोहली बॅटिंग केलं पाहिजे, बाकीच्या सगळ्यांनी फिल्डिंग केले पाहिजे, बुमरानं बॉलिंग चांगलं केलं पाहिजे, त्याच वेळेला आपली टीम जिंकत असते. त्या प्रकारे आपण चांगली भर केली पाहिजे, मुळी चांगली पाहिजे, आपटेक चांगलं झालं पाहिजे, फर्टिगेशन दिलं पाहिजे आणि झाड पण पानाद्वारे हेल्दी असलं पाहिजे, तरच आपलं वजन वाढणार आहे. तर कायम डोक्यात ठेवा, वजन वाढीसाठी ह्या सगळ्या गोष्टी करायच्यात आपल्याला. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. अजून काय गरज आहे तुम्हाला, अजून काय माहिती पाहिजे आल्या संदर्भात तेही कमेंट करून सांगा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ मी नक्की तोच बनवेन आणि तुमचं नाव घेऊन बनवेन कमेंट वाचून मी स्वतः. तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ कसं वाटतात ते पण सांगा. तुमच्या सर्वांचं प्रेम आणि सहकार्य असं असू दे. असंच आपण चांगलं काम करूया. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.